तर आपण इथे हा दुसरा सेट परफॉर्म करणार आहे। तर ह्याच्यात भरपूर जण काय चूक करतात की हे वेट पूर्ण असं ग्राउंडला लावतात आणि मग त्यांना जे वेट आहे ते अप करायला त्रास होतो। म्हणजे ज्यावेळेस ते वेट जास्त घेतात त्यावेळेस त्यांना इथून इथपर्यंत एवढपर्यंत हे सगळं प्रेशर शोल्डरवर येतं। मग त्याच्यामुळे एवढं खाली वेट लावण्यापेक्षा थोडं असं वर लावायचं आणि जेणेकरून वेट लावलेलं आहे इथून अप नॉर्मल असं आपल्याला नॉर्मल करता येतं। तर आता आपण वेट लावू, सेट परफॉर्म करू। ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 लास्ट 15। ओके, आणि याने तुम्हाला हा पण बेनिफिट आहे, जर तुम्ही मारताय तर पूर्ण इथं अशी आग एकदम चुनचुन होती, म्हणजे एकदम खतरनाक सेट आहे। तर ज्यावेळेस तुम्ही अशा असता पूर्ण हे तुमचा हा मसल पूर्ण ट्रायसेप पूर्ण दुखत असतो, त्यावेळेस तुम्हाला ठेवायला असा खूप त्रास होतो। ह्याच्यामुळे हे असं केलं ओके ठेवलं जातं, रिलॅक्स वाटतं, नाही तर इंजुरी होण्याचे चान्सेस वाढतात। तर चला ह्याचा दुसरा सेट परफॉर्म करू। वेट एक प्लेटनी वाढवलेला आहे आणि रॅप ओनली गुड रॅप मारायचा प्रयत्न करा, कारण हा सेट हा खूप तुम्ही स्वतः करून बघा आणि फेलियर करा, त्यावेळेस तुम्हाला समजेल या सेट बद्दल मी असं का बोलतोय। अनुभव घ्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14। ओके, एकदम मस्त सेट जातोय आणि ट्रायसेप मध्ये स्ट्रेस पण चांगला फील होतोय। आपण वेट प्रत्येक प्लेटने वाढवलेलं आहे आणि आता 8 ते 9 रॅप जातील, त्याच्यापेक्षा चांगले गेले तर स्वतःसाठी गुड आहे, आणि जर कमी गेले तरी मला कळेल की मी या वेट पर्यंत कोणती माझी लेवल आहे। ओके, अप 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके। बोलण्यापेक्षा 2 रॅप जास्त मारलेले, म्हणजे मी स्वतःला अंडर एस्टिमेट करत होतो आणि आता मला समजलंय की माझ्यात थोडी क्षमता जास्त आहे। मी जो पण विचार करतो त्याच्यापेक्षा माझी क्षमता ही जास्तच निघते। मी ज्यावेळेस बोलतो मला या वेटवर 12 रॅप जाणार आहे, त्यावेळेस मी 15 रॅप मारतो, म्हणजे मला समजतंय की मी स्वतःला कुठपर्यंत आता हिट करू शकतोय। याच्यामुळे तुम्ही सुद्धा नोट करत जा की तुम्ही कोणता सेट किती वेटवर आणि किती
रिपिटेशन परफॉर्म करताय, मग त्यावेळेस त्याच्यापेक्षा पुढचे एक रॅप जास्त मारायचा प्रयत्न करा, स्वतःला पुश करायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर चला, आता हा सेट तर कंप्लीट झालेला आहे, आता आपण दुसऱ्या सेट कडे वळूया। तर पुढचा सेट आहे आपला हा पुश डाऊन। तर याच्यामध्ये आपण हा रॉड असा खाली पुश करणार आहे। तर ह्याच्यामध्ये भरपूर जण, म्हणजे आता मी भरपूर जुन्या बॉडी बिल्डर यांच्या व्हिडिओ बघितलेला आहे की ते परफॉर्म कसे करतात, पण त्यांची आपण टीका नाही घेऊ शकत, आक्षेप नाही घेऊ शकत, कारण त्यांची फिजिक अशी की ते जे पण सेट परफॉर्म करणार आहे ते आपल्याला राईट वाटतंय। आणि मी म्हणजे एक सेट पाहिला होता, त्याच्यामध्ये आर्नॉल्ड हा असा परफॉर्म करतोय सेट, पण मात्र आपण त्यांच्या एवढी फिजिक अचीव नाही केलेली। त्यांचं काय की मसल त्यांचा एवढा बनलेला आहे आणि तो एवढा कॉन्ट्रॅक्ट होतो की त्यांनी असं केलं तरी सुद्धा त्यांचा बरोबर ट्रायसेप वरच लोड येतो, आणि ते त्यांनी स्वतःला त्या पद्धतीने ढालून घेतलेले स्वतःला। मात्र आपण तसं नाही, त्याच्यामुळे आपण सेट परफॉर्म करताना एकदम असा कॉन्सन्ट्रेट बरोबर मारणं गरजेचं आहे असा। ओके, तर आता आपण सेट परफॉर्म करू। तर चला सेट कडे वळूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। हा सेट एकदम इझी, त्याच्यामुळे मी अजून 3 सेट परफॉर्म करेल, कारण हा सेट एकदम मला इझी गेलेला आहे। आता आपण अजून एक प्लेटने, तुम्हाला बाहेर आवाज येतो का ट्रॅक्टर किंवा असा ट्रकचा, प्लीज तो थोडा इग्नोर करा। तर आता आपण एकने अजून वेटने वाढवलेलं आहे, आणि मी जे तुम्हाला आधी सांगितलं की जे असं सेट परफॉर्म करताय ते एक टाइम आहे, म्हणजे ज्या वेळेस मी स्वतःला पुश करतोय, ज्यावेळेस मी 15 रॅप्स मारलेले, पण माझा ज्यावेळेस शेवटचा सेट आहे मला माहिती आहे, त्याच्यानंतर मी इथे हा सेट पुढच्या जेव्हा मी ट्रायसेप ट्रेन करणार आहे, मी त्यावेळेसच हा सेट घेणार आहे। तर त्यावेळेसच आपण, म्हणजे त्याच्या वेळेसच आपण नॉर्मल शेवटच्या ह्याला थोडं स्वतःला पुश करायचा प्रयत्न करायचा, त्यावेळेस तसं मारले तर ठीक आहे। तर चला, हा तर आपला पहिलाच सेट आहे, मी तर असंच म्हणेल, कारण ह्याच्या आधीचा सेट नव्हता, कारण एकदम इझी होता तो। तर चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। ओके, हा सेट थोडा बेटर होता, अजून एकने वाढव, अजून आपले 2 सेट हेच परफॉर्म करायचे, तर प्लस वेट होत जाईल। हा जो तुम्हाला टुक 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 आवाज येतोय ना, तरी ते खाली एक लॉन्स आहे, तिथे लग्न, कोणते कार्यक्रम, श्राद्ध किंवा असे कार्यक्रम होत असतात लॉन्स टाईप, तर तिथे पाणी भरतायत, तर त्या मोटरचा आवाज येतोय, तर तेवढा प्लीज इग्नोर करा। आणि मी तुम्हाला सांगतोच आहे, तर आपला सेकंड लास्ट सेट आहे, आणि याच्यामध्ये तरी आपण स्वतःला नंतर पुश नाही करणार, याच्या नंतरच्या सेटला आपण थोडं पुश करू स्वतःला। आता याच्यात 15 ते 16 रॅप मारू। ओके,
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 लास्ट 16 ओके एकदम चांगला सेट केलेला आहे. अजून एक नी वाढव आणि पटकन सेट परफॉर्म करू. तर आता आपण एक नी वेट परत वाढवलेला आहे आणि हा आपला ह्याचा तिसरा सेट आहे. तसा तर चौथा पाहिजे पण मग मी म्हणाल तिसराच आहे कारण पहिला सेट तुम्ही पण बघितला. तर ह्याच्यात मी नंतर नॉर्मली स्वतःला पुश अशा पद्धतीने करणार आहे. तर त्याच्यामुळे एवढं ते माइंडवर नका घेऊ कारण स्वतःला पुश करून तुम्ही स्वतः पण पहा. मी स्वतः एक्सपेरिमेंट करतोय हा की मी असं करून स्वतःची बॉडी ग्रो करू शकतो का. तर चला पहिले एकदम गुड रॅप्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. खरं सांगू का तर म्हणजे बऱ्यापैकी मला इफेक्ट चांगला वाटतोय. पण ज्या वेळेस आपण सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचा मसल गुड रॅपनी हिट केला त्याच्यानंतर आपण चीट रॅप्स मारले या टायमाला हे ओके पण आपण रिझल्ट पण बघणार आहे. तर चला हा सेट परफॉर्म झालाय. दुसऱ्या सेट कडे वळूया.